आज आपण बनवणार आहे जिलेबीचा झणझणीत असा रस्सा। त्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण अद्रक कोथिंबीरची पेस्ट, फुटाणे, हळद, मीठ, घरगुती लाल तिखट, खोबरे, एक कांदा, मध्यम आकाराचे 2 टोमॅटो आणि लसूण। आपली कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आता 1 पोरी तेल टाकूया। त्यामध्ये हा कांदा टाकूया। याला लाल कलर येईपर्यंत मस्त हा परतून घेऊ। कांदा आपला तळून झाला आहे, आता यामध्ये घालूया लसूण, नंतर त्यामध्ये टाकूया हिरवी मिरची, टोमॅटो, मऊ होईपर्यंत याला असं परतून घ्यायचं। टोमॅटो आपले आता मऊ झाला आहे, त्यामध्ये खोबरं टाकून घेऊया। खोबऱ्याला ब्राऊन कलर येईपर्यंत हे परतून घ्यायचं। आपले खोबरे ही आता मस्त परतून झालं आहे। याला एका भांड्यात काढून थंड करून घेऊया। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सारण काढलं आहे, त्यामध्ये हे फुटाणे टाकून घेऊया। हे मी भाजले नाही, ते ऑलरेडी भाजलेले असतात। त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया आणि मिक्सरवर बारीक करून घेऊ। आता कढईमध्ये 3 पोहऱ्या तेल टाकू। आता आपले तेल गरम झाले आहे, त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेऊ। जिरी मोहरी तडतडी, त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची, नंतर त्यामध्ये घरगुती लाल तिखट टाकायचं, हे मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। बघा, मस्त तेल सुटलं आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ। आपल्याला आवडीप्रमाणे आपण घट्ट किंवा पातळ रस्सा करू शकतो। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकायचे। ही मस्त ताजी जिलेबी आहे, याला आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं। 1 लिंबू, हळद, मीठ, लसूण अद्रक कोथिंबीरची पेस्ट लावून 1 तास मॅरिनेशन करून ठेवलं होतं। बघा, हा मस्त असा रस्सा झाला आहे। आता याला उकळी आली, त्यामध्ये मासे टाकून घ्यायचे। आता आपल्या रस्स्याला उकळी आली, त्यामध्ये हे मासे टाकून घ्यायचे। मंद आचेवर 10 मिनिटं शिजू द्यायचे। हा आपला झणझणीत रस्सा तयार झाला आहे। मस्त असा झणझणीत रस्सा झाला आहे। तुम्ही पण ट्राय करून बघा, खायला 1 नंबर लागतो।